स्वागत। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। विसर्जनासाठी यंदा गुजरातमध्ये बनवलेला मोटराइज्ड तराफा वापरण्यात जाणार आहे आणि तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडणार आहेत। तर तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी दुसऱ्या बोटीची मदत लागणार नाहीये। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या तराफ्याचा वापर केला जातो, मात्र यंदा जर पाहिलं तर अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असा हा तराफा बनवण्यात आलाय। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की 10 दिवस राजाची सेवा झाल्यानंतर उद्या विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि संपूर्ण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि 11व्या दिवशी म्हणजे परवा लालबागच्या राजाचं ज्यावेळेस गिरगावमध्ये विसर्जन होतं त्यावेळेस जो मोठा तराफा वापरला जातो तो यावर्षीचा वेगळा तराफा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। गुजरातवरून विशेष तराफा जो आहे तो मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। हा अत्याधुनिक तराफा जो आहे तो केवळ एका तराफ्याच्या माध्यमातूनच लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर तराफ्यासोबत इतर बोटींचा देखील मदत घ्यावी लागत होती, परंतु आता यावर्षी नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तराफ्याचा फोटो फक्त आणि फक्त आपण TV9 मराठीवर पाहताय आणि याच तराफ्यावरून लालबागच्या राजाला अखेरचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे। याच तराफ्यावरून समुद्राच्या मध्यभागी नेत बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे।